श्री स्वामी समर्थ. तर मला सांगा, ह्या शेंगाची भाजी कोणाकोणाला माहिती आणि ह्या शेंगाला काय म्हणतात ते सांगा. मी तर तुम्हाला सांगणारच आहे. तर अगदी नवीन अशी भाजी आहे, मला वाटतं बऱ्याचशा जणाला माहीत नसन, बऱ्याचशा जणाला माहीत असन. तर ह्याला म्हणते चार धारीची भाजी, चौधारी. कारण की ह्याला ज्या चार रेषा आहेत ना, चार अशा कात्र्या कात्र्या, चार बाजूत त्याच्यामुळं त्याला चारधारी असं म्हणतात, चौधारी म्हणतात, चारधारी म्हणतात. तर ह्याचा वेल असतो. खरं तर हा घेवड्याचा एक प्रकार मानला जातो. तर बघा, ही आहे कवळी शेंग, त्याच्यामुळं मधलं असं ती साल आहे का जाड, थोडीशी निब्बर जर शेंगा असेल तर ते मधलं साल निघून जातं, काढून घ्यायचं. आपण शेवग्याच्या शेंगाचं कसं काढतो तसं, पण ह्या कवळ्या शेंगात ह्याची काढायची गरज नाही. बघा, अशा कट करून घ्यायच्या. बघू शकता कट केल्यानंतर पण किती भारी दिसतंय ना, मस्त चार त्याला टोकं दिसतात. त्या चार धारीमुळंच त्याला चौधारी, चारधारीची शेंग असं बोललं जातं. आणि याची भाजी खरं तर खूप भारी लागते. त्याच्यामुळं तुम्हाला उपलब्ध झाली तर नक्कीच बघा. आमच्या इकडं माहेरी पण ह्याचा वेल आहे. आणि पहिली गोष्ट मला ही बाजारात भेटली, बाजारात पण विकायला येते. तर सगळं आपण असं कट करून घेतलं, मस्त कवळ्या कवळ्या शेंगा होत्या. तर आता कट करून घेतल्यानंतर आपल्याला याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर आधी एका पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊतं आणि नंतर दुसरं पाणी टाकून शिजवायला ठेवायच्या. तर आता कढईमध्ये टाकल्या आणि पाणी टाकून मस्त थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. हे पाणी आपल्याला वापरायचं नाही भाजीला, याची काय पातळ भाजी बनवायची नाही, आपल्याला सरभरीतच भाजी बनवायची, म्हणजे सुक्कीच भाजी बनवायची. तर आता उकडूस तर इकडं बघा, खोबरा आणि लसूण कुटून घेतला आहे, नंतर कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता प्रत्येक जणाची कसं आहे माहिती का, बनवण्याची पद्धत वेगळी असते, पण आमच्याकडे जशी बनवतात ना, मी तुम्हाला ती पद्धत दाखवायला लागली. तर आता ह्या शेंगा आपण उकडून घेतल्यात आणि म्हणजे चांगल्या मऊ धुवून दिल्यात. थोड्याशा जर राहिल्या तर आणखी पुन्हा आपल्याला थोडंसं फोडणी टाकल्यानंतर शिजणारच आहेत. तर आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊतं. तर 2 पळ्याला थोडंसं कमी तेल टाकून घेतलं आहे. आता याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण जे खोबरं आणि लसूण कुटून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं. आता ह्याला थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायचं बघा, कारण की असे साधे आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात. तर बघा, खोबरं आणि लसूण मस्त लाल झालेला आहे, खमंग असं भाजून घेतलं आहे आपण तेलामध्ये. आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा कांदा. आता कांदा थोडासा परतून घेऊतं आणि कांदा थोडासा परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. बघा, कांदा परतला की नंतर ह्याच्यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो. तर आता ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतलं का म्हणजे आपला कांदा टोमॅटो पूर्णपणे गळलं जातं मस्त आणि एकजीव होतं. हे गळलं का, कांदा आणि टोमॅटो प्रत्येक भाजीला टाकलं आणि छान गळलं का, त्याची चव भाजीमध्ये जास्त उतरते खरं जर म्हणलं तर. तर बघा, टोमॅटो पण मऊ झालं आहे, कांदा पण पूर्ण गळला गेला आहे. ह्याच्यामध्ये टाकले आपण हळद, नंतर आपला घरचा काळा मसाला आणि थोडासा मटण मसाला टाकला आहे. मटण मसाला टाकणं पूर्णपणे म्हणजे ऑप्शनमध्ये आहे. जर तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता, नाहीतर मग नुसता काळा मसाला आणि हळद टाकली तरी चालते. तरी एकदम एक नंबर आणि जबरदस्तच भाजी होती बरं का. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता मसाला थोडासा शिजवून घेतला. बघा, ते पाणी टाकल्यानंतर छान चटचटायला लागले. लगेच आपण ही चौधारी याच्यामध्ये टाकून घ्यायची, चौधारी चारधारी. आता ही वाफळून घेतलेली आहे, थोडंसं वाफळून घेतल्यामुळं म्हणजे शिजलेले आहे, त्याच्यामुळे जास्त काय याला शिजवायची गरज नाही. कोथिंबिरीमध्ये थोडासा कच्चा कांदा राहिला होता, तो काढून घेतला आहे मी आणि भरपूर अशी मस्त कोथिंबीर टाकून घेतली. तुम्हाला ही जर हिरव्या मिरच्याची किंवा लाल तिखटाची जरी बनवायची असली का तरी चालता, ज्याला जशी आवडती का त्या पद्धतीची बनवली तरी चालती. आता बऱ्याचशा जणाला हिरव्या मिरच्याचं खायला आवडतं. तर आता याच्यामध्ये आपण 1च चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. कूट टाकण्याची एवढी काही जास्त आवश्यकता नव्हती, कारण की कांदा आणि टोमॅटोमुळं भाजी पूर्णपणे मिळून आलेली असते आणि मस्त पण चव आलेली असते त्याला. पण थोडासा कुट्टा मी टाकला आहे. तर बघू शकता, मस्त अशी आपली ही चौधारीची भाजी तयार आहे. चौधारी चारधारी, सोपी आणि साधी म्हणलं तर चारधारी म्हणायचं, कारण की त्याला 4 बाजू असतात म्हणून. मस्त प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. तर खरंच खायला खूप जबरदस्त लागते, चपाती असो किंवा भाकर असो याच्यासोबत नक्कीच बनवा. धन्यवाद.